नमस्कार, स्वागत आहे प्रशिक्षार्थांनो. या प्रात्यक्षिकात आपण गॅस मेटल आर्क वेल्डिंग GMAW द्वारे हॉरिझॉन्टल स्थितीत 3 mm जाड माइल्ड स्टील MS शीटवर टी जॉइंट कन्स्ट्रक्ट करण्यात बद्दल शिकवा. उद्देश: या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही वैशिष्ट्यांनुसार टी जॉइंट्स तयार करण्यास सक्षम असाल. हॉरिझॉन्टल स्थितीत जॉब सेट आणि टॅक वेल्ड करा. स्ट्रिंगर बीड टेक्निकचा वापर करून बीड डिपॉझिट करा. पृष्ठभागाच्या दोषांची तपासणी करा. आता GMAW साठी लागणारी साधने आणि उपकरणे पाहू. स्टील रूल, बॉल पिन हॅमर, हाफ राउंड फाईल, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट, की अँड स्पॅनर, हेल्मेट टाइप स्क्रीन, अँगल ग्राइंडर, गॅस रेग्युलेटर विथ फ्लो मीटर, CO2 गॅस हीटर, शिल्डिंग गॅस होसेस, वेल्डिंग पॉवर सोर्स, वायर फीडर जे स्थिर गती आणि व्होल्टेज सुनिश्चित करतात, इलेक्ट्रोड वायरचा सप्लाय, वेल्डिंग गन, शिल्डिंग गॅस सिलेंडर. टी जॉइंट स्टेप्सची पूर्व वेल्डिंग तयारी पाहू. ड्रॉइंगनुसार MS शीट कट करा. शीटच्या एज चौरस करा. कार्बन स्टील वायर ब्रश आणि फायलिंगद्वारे शीटचा पृष्ठभाग साफ करा. स्पेसिफिकेशन नुसार टी जॉइंट सेट करा. संरक्षक कपडे घाला. टॉर्च योग्य स्थितीत सेट करा. 90 ते 100 अँपिअर पर्यंत करंट सेट करा. करस्पॉन्डिंग वायर फीडिंग रेट 3 ते 4 मीटर प्रति मिनिट. 19 ते 20 आर्क व्होल्टेज सेट करा आणि डेप्थ ट्रान्सफर मोड वापरा. 0.8 mm व्यासाचा कॉपर कोटेड माइल्ड स्टील फिलर CCMS वायर वापरा. डिस्टॉर्शन टाळण्यासाठी वेल्डेड जॉइंट मागील बाजूस 87 अंशांपर्यंत कमी केले जातात. टी जॉइंटच्या दोन्ही टोकांवर टॅक वेल्ड करा. आता GMAW प्रक्रियेद्वारे सपाट स्थितीत टी जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू. वेल्डिंग टेबलवर टॅक वेल्डेड जॉब आडव्या स्थितीत ठेवा. गन ट्रॅव्हलिंगच्या दिशेने 5 ते 15 अंशांच्या कोनात जॉइंटला परपेंडिक्युलर धरून ठेवली जाते. डेप्थ ट्रान्सफर मोड वापरून रूट रन डिपॉझिट करा. स्ट्रिंगर बीड वेल्डिंग टेक्निक वापरा. गरज असल्यास दुसरा रन डिपॉझिट करा. टी जॉइंटच्या वरच्या शीटच्या काठावर असलेल्या टॉर्चची हालचाल नियंत्रित केली पाहिजे जेणेकरून काठ वितळणार नाही. वेल्डच्या बॉटम टोपर्यंत पोहोचताना टॉर्चला थोड्या काळासाठी थांबवावे लागते जेणेकरून टोवर तयार झालेला अंडरकट फिलर मेटलने योग्यरित्या भरला जाईल. आवश्यक बीड मजबूतीकरण हाईट आणि अपीअरन्स मिळवण्यासाठी टॉर्चचा ट्रॅव्हल स्पीड एकसमान ठेवा. जेव्हा टॉर्च नॉझल वेल्ड स्पॅटर्सने अडकते तेव्हा अँटी स्पॅटर्स फ्रेम वापरा. लक्षात ठेवा, हे केले नाही तर वायर फीड अनियमित असू शकते ज्यामुळे एक अस्थापित आर्क होऊ शकते. कार्बन डायऑक्साईड CO2 वायूचा प्रवाह एकसमान होणार नाही ज्यामुळे वेल्ड आणि पोरोसिटीचे वातावरण दूषित होईल. स्टील वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डेड जॉइंटची तपासणी करा. आता हॉरिझॉन्टल स्थितीत GMAW प्रक्रियेद्वारे टी जॉइंटची काळजी आणि तपासणी यावर चर्चा करूया. एकसमान वेल्ड आकार आणि योग्य मजबूतीकरण तपासा.
वेल्डेड क्षेत्र स्वच्छ करा. आता दोष पाहूया. अंडरकट, पोरोसिटी, असमान बीड फॉर्मेशन, स्पॅटर, या प्रात्यक्षिकात आपण शिकलो वैशिष्ट्यानुसार टी-जॉइंट्स तयार करण्यास, हॉरिझॉन्टल स्थितीत जॉब सेट आणि टॅक वेल्ड करण्यास, स्ट्रिंगर बीट टेक्निकचा वापर करून बीट डिपॉझिट करण्यास, पृष्ठभागाच्या दोषांची तपासणी करण्यास. धन्यवाद प्रशिक्षणार्थींनो. पुढील सत्रात भेटूया. बाय.